हॉस्टेल मधल्या म्हणजे जे युनिव्हर्सिटी मध्ये जे सर्वांनी ऍडमिशन घेतले तो मुद्दा आहेच, पण हॉस्टेलच्या वॉर्डन आहेत का त्या सुद्धा मुली तिथे अनलिगल ठेवतात. हॉस्टेलमध्ये गेस्ट चार्जवर त्या मुलींना एक रूम दिली आणि याविषयी जेव्हा आम्ही हॉस्टेलच्या वॉर्डनला बोलतो तेव्हा त्या सर्व हॉस्टेलच्या वॉर्डन एकमेकींसोबत बोलतात. त्यांना आम्ही सगळी लीगल प्रोसेस करूनही आम्हाला त्या हॉस्टेल देत नाही येतं आणि आम्हाला म्हणतात तुम्ही इकडे जा. गेले 1 महिना झालं आम्ही 4-5 मुली असं इकडून कुलगुरू म्हणतात रजिस्टर कडे जा, रजिस्टर म्हणतात वॉर्डन कडे जा, वॉर्डन म्हणतात तुम्ही जे इन्चार्ज त्यांच्याकडे, इन्चार्ज म्हणतात तुम्ही वॉर्डन कडेच जा. असं विद्यार्थ्यांना 1-2 महिने सतत इकडे तिकडे पळवत आहेत, पण कुठलीच परिस्थिती मानसिकता आमची अशी ते कुजवून टाकायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे विद्यापीठामध्ये त्या मुलींना सुद्धा ज्या मुली त्यांनी पैशाने ठेवल्यात का महिन्याच्या 1500 रुपये घेतात त्या खरंच तो पैसा यावरी पाठवतात का बाया की त्याच त्यांचं पैसे घेऊन गप्प बसता. त्यांच्या ओळखीच्या त्यांनी मुली पण ठेवलेल्या आहेत हॉस्टेलमध्ये. आम्हाला जेव्हा त्याविषयी माहिती झाली, आम्ही वॉर्डनला माहिती झालं तर आम्हाला सरळ म्हणे लॉक तोडून तुम्ही रूम घ्या. तो मुद्दा मांडला तर पुन्हा आम्ही रूम घेतल्याच्या नंतर आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाने लॉक तोडलंय. वॉर्डनचं नाव वगैरे माहिती आहे? वॉर्डनचं नाव माहिती आहेत पण मी ते काही सांगू शकत नाही. सर्वप्रथम तर इधर विद्यार्थ्यावर होणारा अन्याय हा एक असा म्हणतात आपण शिरोमणीला पोहोचलेला आहे. इथं तीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. विद्यापीठामध्ये जर तुम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन हॉस्टेल उपलब्ध करून द्यायचं नव्हतं तर तुम्ही सरळ एक जाहीर काढायचा होता की इथं ज्यांची डबल पीजी आहे किंवा ज्यांचा गॅप आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठात ऍडमिशन करू नये. यांनी विद्यार्थ्याकडून हॉस्टेलचे फॉर्म भरून घेतले, त्याचा खर्च, परत इकडे ऍडमिशन करून घेतले, विद्यार्थ्यांना रूम नाही आणि या सगळ्या गोष्टी असताना विद्यार्थ्यांनी यांना आंदोलन केले. आंदोलन करायच्या आधी 2दा परिपत्रक पाठवले तरी यांनी रिप्लाय दिला नाही. आंदोलन केलं तर विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. आता आम्ही सकाळपासून सरांना भेटायसाठी वर गेलो होतो. 4 ते 6 पर्यंत आम्ही कुलगुरूला भेटायसाठी गेलो, तिथं कोणी भेटलं नाही. प्रकुलगुरूला भेटायला गेलो, कोणीच भेटलं नाही. सर्व सरांना भेटलो, ते डायरेक्ट म्हणतात मी काय करू शकत नाही तुमच्यासाठी. आणि रजिस्ट्रार तर म्हणतात काय करायचं तर करा, आम्ही तर काहीच करू शकत नाही. मग आमच्यासाठी करणार कोण आहे आणि लढणार कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या विद्यापीठ प्रशासन वसतिगृहातील मुलांना त्यांची पावती आहे का नाही हे न पाहता, त्यांचं ऍडमिशन आहे का नाही हे न पाहता त्यांना रूमच्या बाहेर काढत आहे. त्यांचं सगळं साहित्य रूमच्या बाहेर काढत आहे आणि ईडीची धाड पाडल्यानंतर जशा पद्धतीनं रूमला सील केलं जातं तशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या रूम 9 रूम 1 नंबरचं वसतिगृह जे आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी वसतिगृह त्याच्या सील केलेलं आहेत. आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठामध्ये ऍडमिशन नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही वसतिगृहाबाहेर काढा आणि त्यासाठी आमचा कुठला आक्षेप नसून सर्व विद्यार्थी संघटनांचं त्यासाठी सहकार्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठात ऍडमिशन आहे अशा प्रवेशित सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील बंद इमारती सुरू करून वसतिगृह म्हणून सुरू करून सगळ्या प्रवेशित विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह देण्यात यावं ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आणि याच मागणीला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यामध्ये सर्व संघटना आहेत. या कृती समितीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आतमध्ये कुलगुरू साहेबांनी चर्चा करायला तयार नव्हते, विद्यार्थ्यांना डांबून ठेवलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यांची गाडी अडवली तेव्हा ते विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार झाले. शेवटी आता ती चर्चा करतायत. मात्र आम्ही या मुद्द्यावर ठाम आहेत की वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला विद्यापीठामध्ये ऍडमिशन असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना
ज्यांनी अर्ज केलाय त्यांना हॉस्टेल मिळालं पाहिजे. हॉस्टेलचे प्रश्न आहेत. आमचं तर डायरेक्ट म्हणणं आहे की विद्यापीठ प्रशासनाला लोकशाही संविधान वगैरे मान्य आहे का नाही. प्रत्येक वेळेस त्यांची मनमानी आणि प्रत्येक वेळेस त्यांचा जो काही नियम काढतात ते संविधानाच्या अगेन्स्ट, म्हणजे विद्यार्थ्यांपाठीमागे गुन्हे दाखल केले, काहीही संबंध नसताना विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचं नुकसान केलं नाही विद्यापीठाचं, तरीही प्रशासन म्हणतंय की विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, विद्यार्थ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मगाशी 4 वाजल्यापासून विद्यार्थी सगळे कुलगुरूंची वाट पाहत बसले होते की कुलगुरूंनी आम्हाला 2 मिनिट बोलावं की विद्यापीठ प्रशासन म्हणजे तिथं आम्ही राहावं की नाही म्हणून. तर कुलगुरूंनी कितीतरी वेळ झालं त्यांना बिलकुल वेळ दिलेला नाही. मग आम्हाला असा प्रश्न पडतो की कुलगुरू नेमकं आमच्यासाठी आहेत की आणखी दुसऱ्या कामांसाठी आहेत. ठीक आहे, त्यांना काम आहेत आम्ही समजू शकतो, पण आम्ही फक्त 2 मिनिटाचा वेळ मागू लागलो ना त्यांनी आम्हाला 2 मिनिटाचा सुद्धा वेळ दिला नाही आणि त्यानंतर मग आम्हाला त्यांची गाडी अडवावी लागलेली आहे. काय सांगाल, सध्या विद्यापीठ प्रशासनाची विद्यार्थ्यांना दडपशाहीच होत आहे. एक प्रकारे विद्यार्थी दूर शिक्षणासाठी येत आहे पण त्यांना त्या सुविधा मिळत नाहीये. कसं बघता याकडे? विषय सोपा आणि क्लिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठामध्ये ऍडमिशन आहे त्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यायची जबाबदारी पालक या नात्याने विद्यापीठ प्रशासनाची आहे. आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की विद्यापीठांनी विद्यापीठामध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यावी. विद्यापीठ प्रशासन ज्या पद्धतीने विद्यापीठातील जमिनीचे तुकडे बाहेर 1 आणि 2 रुपये भाड्याने देतंय ते सर्व बंद करून, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर विद्यापीठाने यशवंत वसतिगृह हे बाहेर भाडे तत्वावर दिलेलं आहे. तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना तिथं मेडिकलचे विद्यार्थी 10 आणि 20,000 रुपये प्रति महिन्याने ठेवले जातात. तर असं न करता विद्यापीठातील जमीन आणि विद्यापीठातील वसतिगृह हे फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच वापरावेत आणि विद्यापीठामध्ये जे नियमानुसार विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहे त्या सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत, एवढीच आमची मागणी आहे.